पण जे आयडिओलॉजी तुमच्याकडे आहे ते आयडिओलॉजी खूप स्ट्रॉंग आहे. आंबेडकरवाद आणि फुलेवाद तो समजून घेणे सोपं नाही. हे 5 जे फेजेस आहेत ते आपण एक एक समजून घेऊ. समाजामध्ये बंधुत्वाचा एक असा विचार प्रस्थापित करणे जो म्हणतो की सगळे मानव समानतेनं स्वतंत्र आहेत. Extremism of liberty and equality can be convinced and controlled by fraternity. फ्रॅटर्निटी ते बाय लॉ एस्टॅब्लिश नाही करतायत, हे फार मोठी शोकांतिका आहे. मी एखादी गोष्ट सांगतोय आणि समोरचा जर ते ऐकत नसेल किंवा समजून घेत नसेल तर तो प्रॉब्लेम त्याचा नाही, तो माझा आहे. मला सांगता येत नाही. फोकस जो आहे तो आयडिओलॉजीवर असला पाहिजे की आपल्याला हे एस्टॅब्लिश करायचं आहे. कोणाशी तरी लढायचंय हा गोल नसला पाहिजे. फेजेस ऑफ इंटेलेक्च्युअल क्लास फॉर्मेशन ते आहे एज्युकेट, एजिटेट अँड ऑर्गनाइज. सो फर्स्ट एज्युकेट जे आहे, तर एज्युकेटच्या संदर्भात काय काय उपलब्धी आहे. व्हॉट इज एज्युकेशन? बुद्धानं विद्या आणि अविद्या असे शब्द वापरले. अविद्या, प्रतीत्य समुत्पाद याच्याप्रमाणे एक साधारण 12 स्टेप्स आहेत दुःख निर्मितीच्या. अविद्या जी असते, अविद्येमुळे संस्कार निर्माण होतो, संस्कारामुळे विज्ञान निर्माण होतं, विज्ञानामुळे नामरूप निर्माण होतं, नामरूपामुळे षडायतन निर्माण होतं, षडायतनमुळे स्पर्श निर्माण होतो, स्पर्शामुळे वेदना निर्माण होते, वेदनेमुळे उपादान तृष्णा निर्माण होते, तृष्णामुळे उपादान निर्माण होतं, उपादानामुळे भव निर्माण होतो, भवामुळे जन्म होतो आणि जन्म झाल्याने दुःख होतं. 12 स्टेप. तर अविद्या म्हणजे माहिती नसणे, विद्या नसणे, आणि माहिती नसल्यामुळे दुःखाची निर्मिती होते. असं 2500 वर्षापूर्वी एज्युकेशन संदर्भातलं माहिती मी तुम्हाला सांगतो. फुल्यांनी पण म्हटलंय विद्येसंबंधी. फुले म्हणतात, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले. बाबासाहेब आंबेडकरांनी पण एज्युकेशन संदर्भात काही स्टेटमेंट्स वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी केले. शिक्षा और विद्या के बिना हमारा उद्धार नहीं हो सकता. धोबी घाट हायस्कूल म्हणून बॉम्बेला होतं, तिथं बाबासाहेबांना बोलवण्यात आलं होतं. तिथं त्यांचं अॅन्युअल गॅदरिंग फंक्शन होतं 14 जानेवारी 1948 मध्ये. त्यावेळेस बाबासाहेबांनी त्या मुलांना हा मंत्र दिला होता, शिक्षा विद्या जे आहे त्याच्यानंच जो काही उद्धार आहे तो होऊ शकतो. दुसरा संदर्भ आहे 15 डिसेंबर 1952 मध्ये एल्फिस्टन कॉलेज, जे हायस्कूलचे विद्यार्थी होते, खरं तर कॉलेजचे विद्यार्थी होते. तर त्यांना सुद्धा बाबासाहेबांनी सांगताना सांगितलं की वो राष्ट्र का आदर्श नागरिक होगा कि उसका जीवन विफल हो जाएगा, ये शिक्षा से तय होगा. त्यानंतर बाबासाहेब हैदराबादला एका सभेला संबोधित करत होते. 1954 ची गोष्ट आहे. तर ते तिथं म्हणतात, मैंने बहुत पढ़ाई की है. हे मोठे मोठे भाषण आहेत बाबासाहेबांचे, त्यातले छोटे छोटे पॉइंट्स मी घेतले फक्त. मैंने बहुत पढ़ाई की है इसलिए लोग मुझसे डरते हैं. दूसरों से साल भर प्रयास करने पर भी जो काम नहीं होता वो मैं 2 मिनट में कर देता हूँ. इसका कारण मैं बहुत पढ़ा हूँ. त्यांनी किती शिक्षण केलंय, त्यांचे कोणत्या डिग्रीज आहेत, हे आता आपल्याला काही सांगण्याची आवश्यकता नाही. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आणि बऱ्याचदा लोकांना पाठही आहे. शिक्षा ही फर्स्ट स्टेप आहे इंटेलेक्च्युअल क्लास होण्याची. ज्यावेळेस
कालेलकर कमिशन बनलं ओबीसीसाठी. तर ते कालेलकर कमिशननं सुद्धा बाबासाहेबांचा इंटरव्ह्यू घेतला होता रिगार्डिंग बॅकवर्डनेस, किंवा बॅकवर्डनेस कशाला म्हणतात, किंवा बॅकवर्डनेस कसं ठरवतात, समाजाला बॅकवर्डनेस कसं पाहिलं जातं. या संदर्भात बाबासाहेबांनी त्यांना उत्तर दिलं होतं की बॅकवर्डनेस एक मानसिकता आहे. बॅकवर्डनेस ही एक लोकांची बघण्याचा दृष्टिकोन आहे. ते म्हटले की एखाद्या समाजात जर 10 लॉयर, 20 इंजिनियर, 30 डॉक्टर अशा असतील, तर त्या समाजाकडे बघण्याचे दृष्टिकोन लोकांचा आपोआप हळूहळू बदलतो आणि बॅकवर्डनेसची जी मानसिकता आहे ती कमी होते. म्हणजे शिक्षण देऊन त्या समाजाला तुम्ही स्ट्रॉंग करू शकता आणि त्याच्याकडे बघण्याचा जो लोकांचा दृष्टिकोन बॅकवर्डनेस म्हणून तो बदलला जाऊ शकतो. एज्युकेशन, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण एज्युकेशनवरच असे विचार ठेवणाऱ्या बाबासाहेबांनी सिद्धार्थ कॉलेजला 20 जुलै 1952 हे त्यांचं स्वतःच कॉलेज आहे मुंबईमध्ये. तर तिथं त्यावेळेस मुलांना संबोधित करताना त्यांनी म्हटलं, सिद्धार्थ कॉलेज से पढ़ाई होने के बाद मुझे एक नौकरी मिल जाए बस, ऐसा वो कहते. मुलांना सांगतायत की बरेचशे मुलांचा विचार असा आहे की माझं शिक्षण झालं इथून की मला एक नोकरी मिळाली बस झालं, संपला विषय. पुढे त्या मुलांना त्यांनी म्हटलं, मेरी पूरी जिंदगी मैं तुम लोगों के हितों के लिए जी रहा हूं, पर मेरे बाद इस समाज का क्या होगा, यह मेरी चिंता दूर करने वाले लोग अब तक भी तुम में तैयार नहीं हो सके. इन सब बातों को सोचा तो मैंने मेरी जिंदगी तुम लोगों के लिए मुफ्त खर्च कर दी, ऐसा लगने लगता है. तो ओनली एज्युकेशन इज नॉट सोल्युशन. बाबासाहेबांचं एक स्टेटमेंट आहे या संदर्भात की मुझे पढ़े लिखे लोगों ने धोका दिया. म्हणजे नुसतंच एज्युकेशन घेऊन त्याचा काहीतरी उपयोग होईल असं नाही. आणि हे कमीत कमी आता इथे मीटिंगला बसलेल्या लोकांना तरी समजून देण्याची मला तरी वाटतं आवश्यकता नाही. कारण की आपण एज्युकेटेडच आहोत. मी स्वतः मास्टर्स इन इंजिनिअरिंग आहे. पण आपण काय करतोय? काय उपयोग? असे बरेचसे. कारण आपण दुसऱ्या स्टेजला गेलोच नाही. ज्या 3 स्टेज मी तुम्हाला सांगितल्या, एज्युकेट, एजिटेट अँड ऑर्गनाइज. तर एज्युकेशनला येऊन थांबलो. बट व्हॉट अबाउट नेक्स्ट? एजिटेट. एजिटेट. व्हॉट इज द मिनिंग ऑफ एजिटेट? बऱ्याच लोकांना एजिटेशन म्हणजे संघर्ष करा असं वाटतं. तुम्ही सायन्स फील्ड मधले जर कोणी असेल तर त्यांना बऱ्याचदा माहित असेल की 2 लिक्विड जर मिक्स केले, 2 द्रव्य पदार्थ एकत्र केले, तर त्यांना व्यवस्थित मिक्स करण्यासाठी त्याच्यात एक चमचा किंवा तुम्ही एक ग्लास पाण्याचा घ्या, त्याच्यात साखर टाका. मग ते साखर पाण्यात विरघळण्यासाठी काय करतात? तर ती पाण्यात विरघळण्यासाठी एक चमचा त्याच्यात टाकायचा आणि त्याला हलवावं लागतं असं. गोल 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 फिरवायचं. हळूहळू ती साखर त्यात विरघळते. So this process in science, this process is called as agitation. तुम्ही लॅबला गेले, सायंटिफिक लॅबला, आणि त्यांना म्हटलं की कोणतरी सायंटिस्ट काहीतरी लिक्विड मिक्स करून त्याच्यात हलवत असेल, तर यू जस्ट आस्क हिम व्हॉट यू आर डुईंग, विल आन्सर आय एम एजिटेटिंग. मी एजिटेट करतोय. सरमिसळ करणे. इथं त्या एजिटेशनचा अर्थ आहे तुमच्या मेंदूमध्ये विचारांची सरमिसळ घडवून आणणे. हू वर शूद्रास, हू वर द शूद्रास, and then Ambedkar starts agitating you in your mind. ते पुस्तकाचं नाव देतात, शूद्र पूर्वी कोण होते, आणि असं म्हणून तुम्ही पुस्तक वाचायला सुरू केलं की तुमच्या मेंदूत अशी सरमिसळ 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 करतात आणि गोल 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 फिरवून तुम्हाला एक विचार त्यात प्रस्थापित करतात. भूवर अनटचेबल्स, गुलामगिरी, शेतकऱ्याचा असूड, व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स.
caste in India, their mechanism, genesis and development, revolution and counter-revolution in ancient India, agitation. So this is agitation. भारत सरकारची 2020 ची शिक्षा नीती स्टार्ट एज्युकेशन. दुसऱ्या गोष्टींशी जोडून बघा. पहिला अवतार कुठला, दुसरा अवतार कुठला, तिसरा अवतार कुठला, कच्छ कुठून आला, मत्स्य कुठून वाचा, परशुरामाचा अवतार काय समजून घ्या, गुलामगिरी अर्थ लावून बघा. सो दिस इज एज्युकेशन. वेर इज दॅट? ते कुठं आहे? ते नाही. सो वी आर लॅकिंग इन धिस स्टेज. ओबीसीला अजूनपर्यंतही ते डिझर्व करतात ते रिप्रेझेंटेशन नाही. कोणी केलं एज्युकेशन? सो टू एज्युकेट नाव, this is important, that understanding Ambedkarism, Puleism and other related philosophy. तुम्ही त्यांना जेवढं वाचाल तेवढं एज्युकेट होत जाल. मी बऱ्याचदा लेक्चर देतो आणि बऱ्याचदा मला हा प्रश्न विचारतात लोक की मी एका नामांकित ठिकाणी ही लेक्चर दिलं, व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल. ते मला म्हटले एक दीड तास आहे, एवढ्या वेळात सांगा. ते म्हटलं मी नाही सांगत, एवढ्या कमी वेळात ते सांगणं शक्य नाही आणि कमी वेळात सगळं सांगितलं गेलो की काही काही गोष्टी सुटतात, त्यामुळे अर्थाचे अनर्थ होऊ शकतात. मग त्यांनी मला जवळजवळ 5 लेक्चर दिले होते, 2-2 तासाचे दररोज. तर त्या 5 लेक्चरमध्ये सुद्धा 11 टॉपिक आहेत ते व्हॉट द काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्सचे. त्यापैकी मी एक टॉपिक राहिला शेवटचा 11वा, 10 झाले आणि 8, 9, 10 तर पळवले संपवायचं होतं म्हणून. तर तिथं विचारतात की हे कसं वाचायचं पुस्तक. टॉपिक एक्सप्लेन करताना समोरचा जेव्हा ऐकतो तर त्यावेळेस त्याला वाटतं की अरे मी वाचत होतो तर त्यावेळेस असं नव्हतं, आणि हा माणूस सांगतोय त्यावेळेस कळतंय की अरे त्या टॉपिक मध्ये असं होय. तर ते हा प्रश्न विचारायचे की कसं काय वाचायचं हे, किंवा काय त्याचे नियम आहेत का काही वाचायचे. अंडरस्टँडिंग फुलेइझम आणि आंबेडकरिझम मध्ये ज्यावेळेस तुम्ही आंबेडकर किंवा फुले वाचाल तर माझा जो अनुभव आहे तो हा आहे की एकदा एक पुस्तक वाचलं की ते संपत नाही. तर ते पुस्तक 1, 2, 3, 4 वेळेस वाचून त्या पुस्तकाशी संबंधित इतर ज्या चर्चा त्या पुस्तकात ज्याच्या केलेल्या आहेत त्यांची सुद्धा माहिती काढणे. त्यावेळेस ज्यावेळेस हे पुस्तक प्रदर्शित झालं त्यावेळेस पॅरलल ऐतिहासिक ऍक्टिव्हिटी काय काय चालू होत्या. गोलमेज परिषद वाचताय, गांधी इरविन पॅक्ट मध्ये आला तर गांधी इरविन पॅक्ट काय होता, इरविन कोण होता, गांधी इरविन मध्ये पॅक्ट झाला तर तो काय होता, त्याचे काय नियम होते, ह्या पॅरलल गोष्टीही सोबत वाचावं लागतील. त्यावेळेस तो सिनेरिओ तो तो ते जे म्हणणं आहे ते क्लिअर होईल, त्याचे संदर्भ लागतील, अर्थही कळेल. सो दिस आर द थिंग्स जे मी म्हणतो की थ्रेट आहे टू अंडरस्टँड आंबेडकरिझम आणि फुलिझम. थ्रेट आहे कारण तेवढा वेळ कोणी देत नाही, आपल्याकडे वेळ नाही. आपण ओकेजनली आंबेडकराईट आहोत, ओकेजनली आंबेडकराईट आहोत. म्हणजे अशी काहीतरी मीटिंग होते किंवा कुठं तरी समारंभ असतो तिथं जातो त्या तेवढ्या कालावधीसाठी, आणि त्यानंतर ते जे काही विचार डोक्यात असतील म्हणून जास्तीत जास्त रात्री झोपेपर्यंत आंबेडकराईट. देन आफ्टर नेक्स्ट डे वी स्टार्ट ॲज इट इज. जे चाललंय ते चाललंय. जनरल सीन सांगतोय, जनरल लोकांबद्दल आणि बहुसंख्य लोकांबद्दल. वी आर ओकेजनली आंबेडकराईट. We are Ambedkarite at some occasions only, and that is very dangerous. आणि म्हणून कदाचित अशी वेळ आपल्यावर आहे, आणि ही वेळ आपल्यावर आहे याला जबाबदार आपणच आहे. आणि जर ही वेळ आपल्यामुळे असेल तर ही वेळ वी डिझर्व, आपण ह्याच लायकीचे आहोत. सो देन वी हॅव टू लर्न अँड अप्लाय दॅट हिस्टॉरिकल पॉलिसीज. सगळ्या महामानवांना वाचा, संत तुकारामांनाही वाचा. तुकारामांचे दोहे बाबासाहेबांनी आपल्या पेपरच्या वर वापरले, न्यूजपेपरच्या. ज्ञानेश्वरी मधले काही श्लोक वापरलेत पैशपट भारताला. रानड्यांवर भाषण द्यायला गेलेले,
बुद्धाचे कोट्स वापरले, वाल्टेअर बद्दल बोलतात, मार्टिन लुथर किंग वाचा. अँड देन द थर्ड स्टेज दॅट कम्स ऑर्गनाइज. ऑर्गनाइज म्हणजे तुम्हाला एकत्र यावं लागेल आणि एजिटेट जर राईट डायरेक्शन न असाल तर सगळे मिळून एकत्र येणार. एजिटेशनचे डायरेक्शन जर एकच आहे तर एकत्रच येणार ना आणखी पुढे जाणार. एजिटेशनच्या डायरेक्शन जर विविध असतील तर मग विविध डायरेक्शनला जाणार. सो व्हेन यू ऑर्गनाइज, ॲज आय सेड, आयडिओलॉजी हेच टार्गेट ठेवून कार्य करा. बी ओपन माइंडेड अँड नो एनिमी असा एक बेसिक फंडामेंटल न पुढे जाणं आवश्यक आहे. सो व्हॉट आर द रिक्वायरमेंट्स देन? नुसतं बोलबच्चन देऊन नाही ना चालत.